स्वतःचा घर जोर जबरदस्तीने तोडल्यावर काय स्थिती होईल हे सांगण्यासारखे नाहीच। मग ते प्राणी पशु पक्षी असले तरी स्थिती सेमच। तेलंगणामधील सरकारकडून जंगलांची तोड झाल्याने रडणाऱ्या मोरांचा आवाज, जखमी अवस्थेत हरिण व इतर प्राणी सैरावैरा पडताना व अनेक पक्ष्यांचे घरटे, अंडे व पिल्ली पडलेले व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यानंतर विद्यार्थीकडून मोठा आंदोलन झाले। तरीही सरकार रात्री जाऊन जंगलाची तोड करताना दिसलं। नेमके विषय काय, हे विषय कुठले आहे, सरकारला हे जंगल का तोडावं लागलं, हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी पंकज आणि आपण बघता बोला दाजीबा। हे विषय तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यातील कांचीबोली येथील आहे। येथील 400 एकर जंगल तेलंगणा सरकारच्या ताब्यात आहे। हे जंगल लिलावात विकून जवळपास 20,000 कोटी रक्कम कमावून सरकारच्या विकास कामाकरता खर्च करण्याचे धोरण असल्याचे सरकारकडून सांगण्यात येते। यातूनच IT पार्क, IT इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण होऊन हैदराबाद IT हब म्हणून पुढे येईल असा सरकारकडून दावा केला जातो। मात्र या जागेविषयी तेलंगणा सरकार व हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये मोठा वाद दिसून येतो। 1975ला तत्कालीन सरकारने काही जागा याच युनिव्हर्सिटीला दिली होती। मात्र त्यावेळी कागदपत्रे संदर्भात कुठलेही लिखित व्यवहार झालेला नव्हता। म्हणूनच हैदराबाद कोर्टाने व सुप्रीम कोर्टाने ही जागा तेलंगणा सरकारची असल्याचा निर्णय देऊन या जागेवर पूर्ण अधिकार तेलंगणा सरकारला दिला होता। मात्र या जागेच्या बदल्यात दुसरी 400 एकर जागा दिल्या जाईल असा सरकारने मान्य केल्याचा दावा हैदराबाद युनिव्हर्सिटीकडून केला जातो। सध्या ही जागा कुणाची हा विषय महत्त्वाचा नसून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास हा महत्त्वाचा आहे। या जागेचा हैदराबाद युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी व प्रॅक्टिस व संशोधन करण्याकरता वापर करत होते। म्हणूनच विद्यार्थी आणि जंगलप्रेमींनी जंगल तोडू नये म्हणून मोठे आंदोलन केले। मात्र सरकार न जुमानता अनेक विद्यार्थ्यांना व अनेक जंगलप्रेमींना अटक करून जेलमध्ये टाकले होते व रात्रीच्या वेळेत तेलंगणा सरकारने जंगलावर तब्बल 10 पेक्षा अधिक बुलडोजर चढवले। त्यामुळे मोराचा रडण्याचा आवाज, प्राण्यांचा सैरावैरा पडण्याचा व्हिडिओ व लहान बाळाला घट्ट पकडून उभी असणारी हरिण असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले व त्यानंतर याला अजून कडक विरोध होऊ लागला। काही मित्रपक्षातील नेतेसुद्धा याला विरोध करू लागले। ही परिस्थिती बघता स्वतः सुप्रीम कोर्टाने दखल घेत यावर सरकारला आदेश दिले। कोर्टाकडून जोपर्यंत आदेश दिला जात नाही तोपर्यंत सरकारने जंगलाची तोड करू नये असा आदेश दिला। ही जमीन हैदराबादसाठी मोठी जबाबदारीची भूमिका पार पाडत असते। या जंगलामुळे हैदराबादचा पाणीसाठा संतुलित ठेवते व पाणी जमिनीत जिरत असल्याने पुराचा धोका नसतो। जरी ते भविष्यात काँक्रीटचं काम झाल्यास जमिनीत पाणी जिरण्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल। येथील झाडामुळे शहरातील प्रदूषण संतुलित राहते आणि या जंगलावर लाखो पशु, प्राणी, जीवजंतू अवलंबून असल्याने त्यांच्यासुद्धा जीवाला मोठा धोका आहे। विकासाच्या नावावर जंगलाचा ऱ्हास करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न अनेकांनी केलेला आहे। तसेच सदर जागा विद्यार्थीसाठी राखून ठेवून व त्याकरता संशोधनासाठी ही जागा राखून ठेवावी व विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी बाब याकरता या जमिनीचा वापर करावा। मात्र या जंगलतोडीमुळे तेलंगणा सरकार अडचणीत आलेली आहे। केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडून तेलंगणा सरकारला नोटीस बजावून या संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। तेलंगणा सरकारच्या या जंगलतोडीविषयी आपले काय मत आहे हे आपण कमेंट्स करून सांगावे। जर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपण एक लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा। धन्यवाद।